हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मित्रांनो गट क च्या आणि गट ब च्या ज्या वॅकन्सीज असतात, परमनंट वॅकन्सी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या असतात, त्याच्या रिलेटेडचं मित्रांनो महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात, सेंट्रलची वॅकन्सी असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड जे महत्त्वाचे इन्फॉर्मेशन असते ती सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते। मित्रांनो, त्याचबरोबर जे बी फार्म आणि एम फार्म फ्रेशर स्टुडंट आहेत आणि ज्यांना मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे, अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। आणि मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघा, जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं मित्रांनो लास्ट जी एक्झाम झालेली होती ती कधी झालेली होती, 2024 मध्ये 200+ वॅकन्सी यामध्ये आलेल्या होत्या। तर मित्रांनो, आता 2025 मध्ये ज्या वॅकन्सी येणार आहेत त्याच्या रिलेटेडचं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपण बघायचंय की टोटल रिक्त पदे किती आहेत। इथे तुम्ही बघू शकता, गट क गट ड संवर्गातील सरळ सेवा व पदोन्नती एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदाची माहिती याच्यामध्ये या नोटिफिकेशन मध्ये असणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर गट क च्या वॅकन्सी बघितल्या तर टोटल रिक्त पदे इथे मित्रांनो किती आहेत, 8480। आणि मित्रांनो गट ड मध्ये तर बघितलं तुम्ही तर 4890 वॅकन्सीज आहेत। तर अशा मित्रांनो सार्वजनिक विभागामध्ये टोटल वॅकन्सी जर बघितल्या तर 13,370 वॅकन्सी मित्रांनो येऊ शकतात। तर मित्रांनो, याच्यामध्ये असा क्वेश्चन आहे की सर या वॅकन्सी पैकी फार्मसीच्या किती वॅकन्सी येणार आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण रिक्त पदे जर बघितलं तर इथे आपण फार्मसिस्ट बघू, जे की औषध निर्माण अधिकारी इथे दिलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे अदर खूप सारे पदे, त्याच्यामध्ये रिक्त पदे किती आहेत, टोटल पदे किती आहेत हे देण्यात आलेलं आहे। ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, हे 42 नंबरला फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माण अधिकारी इथे दिलेलं आहे। तर मित्रांनो, औषध निर्माण अधिकारी इथे मंजूर पदे, इथे जर बघितलं रिक्त पदे, इथे लास्टच्या कॉलम मध्ये जे दिलेले ते रिक्त पदे दिलेले आहेत। याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती येऊ शकतात, ते म्हणजे मित्रांनो 184 फार्मसीच्या परमनंट स्टेट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी येणार आहेत। आणि मित्रांनो, ही जे लास्ट एक्झाम होती 2024 मध्ये कंडक्ट झालेली, तर मित्रांनो ही जी एक्झाम आहे TCS पॅटर्न थ्रू कंडक्ट झालेली होती। आणि मित्रांनो, याचा जर पॅटर्न तुम्ही बघितला तर 80-20 होता, म्हणजे 80 क्वेश्चन जे होते ना मित्रांनो ते होते फार्मसीचे क्वेश्चन आणि फक्त 20 क्वेश्चन जे होते ते नॉन टेक्निकल होते। तर मित्रांनो, ही एक्झाम कोणती कंपनी कंडक्ट करेल याच्याबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन आलेली नाहीये। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, जे डिप्लोमा लेवलचं सिलेबस असतो, म्हणजे डिप्लोमाचे कोर सब्जेक्ट जे मेन असतात, जसं की फार्माकोलॉजी असेल, फार्मास्युटिक्स असेल, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असेल, तर मित्रांनो या सब्जेक्टची तुम्ही तयारी केली तर ज्यावेळेस वॅकन्सी निघतील आणि ज्यावेळेस कोणती कंपनी ही एक्झाम घेणार आहे हे माहिती पडेल किंवा त्यांचा सिलेबस तुम्हाला समजणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो 100% फार्माकोलॉजीचा सिलेबस असतोच, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल्सचा सिलेबस असतोच, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा सिलेबस तिथे असतोच। म्हणजे डिप्लोमा लेवलचे जे कोर सब्जेक्ट आहेत, हॉस्पिटल फार्मसी असेल, ह्या सब्जेक्टवरचा सिलेबस मित्रांनो कोणती पण कंपनी एक्झाम कंडक्ट करू द्या तो सिलेबस तिथे इन्क्लूड असतोच। तर मित्रांनो ही माहिती आहे। आणि मित्रांनो, हे जे वॅकन्सी नोटिफिकेशन ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे कधी स्टार्ट होईल, तर मित्रांनो हे 2025 मध्ये नोटिफिकेशन येणार आहे। तर मित्रांनो, फक्त या नोटिफिकेशन मध्ये असं दिलंय की 184 सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पदे मंजूर असलेलं हे नोटिफिकेशन आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्सचा जॉब गायडन्स पाहिजे असेल तर जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती मेसेज नक्की करा। थँक्यू।